नमस्कार. आज आपण सुंदर अशी कोल्हापुरी ठुशी अगदी हाताने व्यवस्थित फिनिशिंग सहित कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी गोंडा, 3 mm चे मायक्रो प्लेटेड गोल्डन मनी, 4 mm चे मायक्रो प्लेटेड गोल्डन मनी, कोल्हापुरी साजचं एक पेंडंट घेतला आहे, 2 खरबुजा बीड घेतले आहेत, 8 mm चे 4 mm चे गोल्डन मनी घेतले आहेत, साधे ऑरेंज कलरचा धागा घेतला आहे, स्टिक फास्ट ग्लू घेतला आहे, सुई घेतली आहे, कात्री घेतली आहे आणि पट्टी घेतली आहे मोजण्यासाठी दोरा. तर सुरुवातीला गोंड्याच्या एका बाजूला आपल्याला दोरा अटॅच करून घ्यायचा आहे. तर इथं आपण पट्टीच्या साहाय्याने दोरा मोजून घेणार आहोत. तर एका सुईमध्ये 5 फूट इतका दोरा आपण ओवून घेणार आहोत आणि नंतर तो अशा प्रकारे दुहेरी करून त्याची एक गाठ मारून घेणार आहोत आणि अशा प्रकारची अजून एक सुई आपल्याला दोरा ओवून तयार करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे 2 पदरी हा 2.5 फूट इतका दोरा आपला आहे. आता त्यानंतर गोंड्याच्या एका लूपमध्ये दोन्ही पण सुया आपल्याला गाठी मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे जॉईंट करून घ्यायचा आहे. तर इथं आपण पट्टीच्या साहाय्याने अगदी 2.5 फूट इतका दोरा मोजून घेतलेला आहे. याच्यापेक्षा कमी आपल्याला दोरा घ्यायचा नाही, कारण तो नंतर कमी पडू शकतो आणि जरी जास्त जर घेतला तर आपल्याला ठुशी ओवण्यासाठी अडचण होऊ शकते. त्यामुळे 2.5 फूट इतका दोरा आपण घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे दोन्ही सुया ज्या आहेत त्या गोंड्याच्या कोणत्याही एका बाजूच्या लूपमध्ये अटॅच करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक्स्ट्राचा दोरा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि नंतर गाठींवरती थोडासा ग्लू इथं स्टिक फास्ट आपण लावून घेणार आहोत, म्हणजे ठुशी ओवण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीने गोंडा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 4 mm चा एक प्लेन गोल्डन मनी घेतला आहे आणि तो अशा पद्धतीने दोन्ही सुयांमधून आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर इथं चिकटपट्टीच्या साहाय्याने गोंडा आपण पॅक करून घेतलाय, म्हणजे नंतर हलणार नाही आणि ठुशी ओवण्यासाठी आपल्याला इझी जाईल. तर आता त्यानंतर एका सुईमध्ये 3 mm चा एक मनी आणि दुसऱ्या सुईमध्ये 3 mm चे 2 मनी ओवून घेतले आहेत आणि ज्या बाजूचे 2 मणी आहेत त्यातल्या दुसऱ्या मण्यामधून आपल्याला पहिली जी सुई आहे ती अशा प्रकारे क्रॉस करून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने घट्ट असं ओढून घ्यायचा आहे दोरा. एका बाजूच्या सुईमध्ये 1 मणी आणि दुसऱ्या सुईमध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या सुईमध्ये जो मणी आहे दुसरा तो क्रॉस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर इथं दोरा जास्त असल्यामुळे गुंता होऊ शकतो किंवा गाठ बसण्याची शक्यता असते. त्यासाठी अगदी व्यवस्थित असं हळूवारपणे आपल्याला सुई जी आहे ती क्रॉस करून घ्यायची आहे, सावकाश. तर प्रत्येक वेळी इथं आपल्याला एका बाजूच्या सुईमध्ये 1 मणी आणि दुसऱ्या सुईमध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या बाजूला 2 मणी ओवले आहेत त्यातल्या दुसऱ्या मण्यामध्ये जी पहिली सुई आहे ती आपल्याला क्रॉस करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची चौकोनाची जी डिझाईन आहे, म्हणजेच मण्यांची जी पट्टी आहे ती तयार होत जाते.
तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. एका सुईत, कुठल्याही बाजूच्या एका सुईत एक मणी आणि दुसऱ्या सुईमध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या मण्यामधून पहिली सुई ही जी आहे क्रॉस करून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण टोटल 24 गोल्डन मणी जे आहेत ते क्रॉस करून घेणार आहोत. तर जनरलीचं हे माप आहे. इथं तुम्ही 24 मणी क्रॉस करून घेऊ शकता किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकता, किंवा लहान मुलींसाठी बनवत असाल तर त्यापेक्षा कमी सुद्धा घेऊ शकता. तर इथं प्रत्येक मण्यामधून अशा प्रकारे जो थोडा थोडा गॅप राहिलेला असतो तो आपल्याला अगोदर क्लिअर करून घ्यायचा आहे पुढची प्रोसेस करण्या अगोदर. तर बघा, 2 ते 3 वेळेस हा जो गॅप आहे तो आपल्याला क्लिअर करून घ्यायचा आहे. त्यानंतर 8 mm चा जो खरबुजा बीड घेतला आहे तो ओवून घ्यायचा आहे. नंतर पेंडंट घालून घ्यायचा आहे आणि नंतर एक 8 mm चा मणी अशा पद्धतीने. तर हे आपल्याला सेंटरला येणार आहे पेंडंट. अगोदर 24 मणी क्रॉस करून घ्यायचे, नंतर एक 8 mm चा खरबुजा बीड, नंतर साज कोल्हापुरी ठुशीचं जे साजचं पेंडंट असतं ते, आणि एक खरबुजा बीड अशा पद्धतीने आपल्याला ओवून घ्यायचं आहे. आता त्यानंतर जसं आपण सुरुवातीला 24 मणी क्रॉस केले तशाच पद्धतीने सेम ठुशीच्या पुढच्या बाजूला सुद्धा आपल्याला ठुशी ओवून घ्यायची आहे. तर पेंडंटच्या ऐवजी आपण एक मोठा खरबुजा बीड सुद्धा, डिझायनर जो म्हणतो आपण, तर तो सुद्धा टाकून घेऊ शकतो आपल्या चॉईसनुसार. तर त्यानंतर सेम एका सुईमध्ये एक आणि दुसऱ्या सुईमध्ये 2 मणी ओवून जो दुसरा मणी आहे त्याच्यामधून पहिली सुई जी आहे ती क्रॉस करून घ्यायची आहे. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला व्यवस्थित असा गॅप न राहू देता असे 24 मणी जे आहेत ते क्रॉस करून घ्यायचे आहेत. तर बघा, इथं दोन्ही बाजूला मणी जे आहेत ते क्रॉस करून घेतलेले आहेत आणि लास्टला जो आपण मोठा गोल्डन मणी घातला होता तशा प्रकारे या बाजूला सुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि गोंड्याच्या दुसऱ्या बाजूला गाठ मारायची आहे त्या अगोदर सर्व जो गॅप आहे तो आपल्याला क्लिअर करून घ्यायचा आहे आठवणीने. त्यामुळे आपल्या ठुशीला लुक छान येतो, फिनिशिंग छान येते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा 2 ते 3 गाठी मी इथं टाकून घेतलेल्या आहेत. आता राहिलेला दोरा कट करून घ्यायचा आहे. आणि नंतर गाठीवरती दोऱ्याला जो आहे तो ग्लू लावून घ्यायचा आहे, स्टिक फास्ट. 5 मिनिटं तो ग्लू जो आहे तो सुकू द्यायचा आहे. नंतर आपण सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आहे. तर इथं 2.5 फूट एक सिंगल, म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला डबल म्हणजेच 5 फूट इतका दोरा घेऊन तो डबल असा सुईमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे. तर बघा, इथं गुंता न होऊ देता आपल्याला फक्त इथं एकच सुई अटॅच करून घ्यायची आहे. लक्षात घ्या, आपण सुरुवातीला 2 सुया अटॅच केल्या होत्या. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण एक फक्त सुई अटॅच करून घेणार आहोत गोंड्याच्या एका लूपला. आणि नंतर पहिला जो गोल्डन मणी आहे त्याच्यातून सुई पास करून घ्यायची आहे आणि पहिला जो मणी आहे पट्टीतला त्याच्यातून सुई ओवून घ्यायची आहे. आणि नंतर
सुईमध्ये आपल्याला 3 मणी ओवून घ्यायचे आहेत, सेम 3 mm चे, आणि त्याच मण्यामधून रिपीट सुई जी आहे ती पास करून घ्यायची आहे. तर इथं बघा अशा प्रकारे खाली चौकोन तयार होतो आणि नंतर पुढच्या जो मणी आहे त्याच्यातून एकदा सुई पास करून घ्यायची आहे. आणि सुरुवातीला आपण जसे 3 मणी ओवले तसे इथं आपल्याला 2 फक्त मणी ओवून घ्यायचे आहे. इथून पुढे प्रत्येक वेळेस फक्त पहिल्या मण्याच्या वेळेस आपण 3 मणी ओवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा 2 मणी ओवल्यानंतर पट्टीतला जो पाठीमागचा उभा मणी आहे त्याच्यातून आणि वरचे जे पट्टीतले 2 मणी आहेत त्या तिन्ही मण्यांमधून एकत्र अशी सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आणि इथं प्रत्येक वेळेस आपला खालच्या बाजूने असा ट्रायंगल तयार होतो. तर इथे तुम्ही बघू शकता अशीच पट्टी जी आहे ती पुढे तयार होत जाते. सुरुवातीला 3 मणी ओवल्यानंतर पुढे आपल्याला कंटिन्यू फक्त 2 मणी ओवत राहायचे आहेत आणि पट्टीतला जो पाठीमागचा चौकोनातला मणी आहे उभा त्याच्यामधून आणि वरचे जे 2 मणी आहेत वरच्या 2 अशा 3 मण्यामधून ॲट अ टाइम सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. तसेच आपण सेंटरपर्यंत करून घेणार आहोत आणि त्यानंतर जे सेंटरचे आपले खरबुजा बीड आहे, पेंडंट आहे आणि दुसरा मणी आहे त्याच्यातून आपल्याला सुई पास करून घ्यायची आहे. आणि नंतर पुढे सेम आपल्याला पट्टी जी आहे ती कंटिन्यू करायची आहे. प्रत्येक वेळी 2 मणी ओवून घ्यायचेत आणि नंतर पाठीमागचा उभा मणी आणि पट्टीतले त्याच्या वरचा आणि त्याच्या पुढचा एक अशा प्रकारे 3 मण्यांमधून सुई पास करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पट्टी तयार करत जायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस दोरा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित अडकू न देता सावकाश हळूवारपणे ओढून घ्यायचा आहे, म्हणजे फिनिशिंग सुद्धा अगदी छान येते. आणि इथं आपण 3 mm चे मणी यूज केले आहेत त्यामुळं सुई दोरा जो आहे तो इझिली प्रत्येक मण्यामधून पास होतो. अशा पद्धतीने फक्त दरवेळी व्यवस्थित असं घट्ट ओढून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात गॅप शिल्लक ठेवायची नाही, म्हणजे ठुशीला छान असा लुक येतो. तर अशा पद्धतीने सर्व जे आहे पट्टी आपण लास्टपर्यंत ओवून घेणार आहोत आणि त्यानंतर शेवटच्या मोठ्या गोल्डन मण्यातून सुई पास करून गोंड्याला सुई दोरा जे आहे ते गाठ मारून घेणार आहोत अशा पद्धतीने, आणि राहिलेला दोरा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे 2 स्टेप झालेल्या आहेत. आता आपली तिसरी स्टेप म्हणजे शेवटची स्टेप आहे. तर आता आपल्याला सुरुवातीला जशा 2 सुया आपण अटॅच केल्या तशाच पद्धतीने 2 किंवा 2.5 फूट इतका दोरा सुईमध्ये घेऊन डबल अशा 2 सुया आपल्याला गोंड्यामध्ये अटॅच करून घ्यायच्या आहेत. आता उजव्या हातातली सुई जी आहे ती उजव्या बाजूच्या पट्टीतल्या पहिल्या मण्यामध्ये ओवून घ्यायची आणि डाव्या हातातली सुई वरच्या बाजूच्या पहिल्या मण्यातून ओवून घ्यायची आहे आणि ठुशी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूच्या पहिल्या मण्यांमधून 2 सुया काढून घेतल्यानंतर कोणत्याही एका सुईमध्ये एक 3 mm चा मणी ओवून घ्यायचा आहे आणि दुसरी सुई जी आहे त्यामधून अशा प्रकारे क्रॉस करून घ्यायची आहे. तर आता सुरुवातीला एवढं लक्षात येत नाही, जेव्हा आपण 2-4 मणी ओवून घेऊ तेव्हा आपल्याला ठुशी बंद होताना व्यवस्थित दिसते. तर प्रत्येक वेळेस उजव्या हातातली सुई खालच्या बाजूच्या पट्टीच्या खालच्या बाजूच्या मण्यामधून आणि
डाव्या हातातली सुई पट्टीच्या वरच्या बाजूच्या मण्यामधून पास करून घ्यायची आणि नंतर कोणत्याही एका सुईमध्ये एक मणी ओवून घेऊन नंतर दुसऱ्या सुईने तो क्रॉस करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता आपण ठुशी बंद करून घेत आहोत. तर इथं दोऱ्याची गाठ बसू द्यायची नाही. प्रत्येक वेळेस सावकाशपणे असा दोरा सुई जी आहे ती आपल्याला ओढून घ्यायची आहे. तर इथं सुई अशा प्रकारे क्रॉस करून घेतल्यानंतर हळूहळू ठुशी बंद होताना आपल्याला दिसत आहे. तर इथं बघा, तुम्ही बघू शकता. तर सेम असंच आपल्याला ठुशी सर्व बंद करून घ्यायची आहे निम्म्यापर्यंत आणि त्यानंतर दोन्ही सुया ज्या आहेत त्या मधले जे 2 मणी आणि एक पेंडंट आहे त्याच्यामधून पास करून घ्यायच्या आहेत. दिसायला जरी अवघड वाटत असली तरी बनवताना एकदम सोपा हा ठुशीचा प्रकार आहे. आणि जर आपण एक सुरुवातीच्या पट्टी ठुशी, गजरा ठुशी अशा प्रकारच्या ठुशा जर बनवत गेलो तर नंतर आपण कितीही छान आणि कितीही मोठ्या ठुशा ज्या आहेत ते घरच्या घरी बनवू शकतो. छान असं मायक्रो प्लेटिंगचे जे मणी आहेत ते आपण यूज केलेले आहेत, चांगल्या क्वालिटीचे. त्यामुळे अगदी सोन्यासारखी ठुशी जी आहे ती बनल्यानंतर दिसते. आणि अशा प्रकारची गजरा ठुशी जी आहे ती आपण एकदा जर व्यवस्थित बनवली तर नंतर आपण कोणत्याही प्रकारची ठुशी अगदी सहज बनवू शकतो. तर आता आपण व्यवस्थित अशी सर्व ठुशी जी आहे बंद केलेली आहे आणि लास्टला जो मोठा गोल्डन मणी आहे गोल त्याच्यामधून दोन्ही सुया पास करून घ्यायच्या आहेत आणि नंतर गाठी सुद्धा मारून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित घट्ट अगदी 3 ते 4 गाठी मारून घ्यायच्या आहेत आणि नायलॉनचा दोरा असल्यामुळे गाठी ह्या व्यवस्थित नंतर सुटू शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला इथं स्टिक फास्ट हा ग्लू यूज करायचा आहे आणि अगदी 5 मिनिटात तो ग्लू सुकून जातो आणि अगदी सिक्युअर होतात आपल्या ठुशा ज्या आहेत त्या एकदम प्रॉपर फिनिशिंग देतात. तर बघा, अशा पद्धतीने राहिलेला दोरा कट करून घेऊन नंतर आपल्याला स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे आणि तो प्रत्येक वेळी आपल्याला कंपल्सरी लावायचाच आहे. तर या अगोदर आपण प्लेन गजरा ठुशी सुद्धा बघितलेली आहे आणि हा सुद्धा तसाच प्रकार आहे, फक्त आपण इथं सेंटरला मिडलला जे पेंडंट आहे ते अटॅच केलेलं आहे. आणि सुंदर अशी कोल्हापुरी ठुशी आपल्याला घरच्या घरी अगदी हँडमेड अशी तयार झालेली आहे आणि फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर वाटत आहे. तुम्हाला सुद्धा आवडत असेल अशा प्रकारची ज्वेलरी घरच्या घरी बनवायला तर तुम्ही नक्की बनवू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.